देवराष्ट्रीत रस्ता बनला अत्यंत निकृष्ट. सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले निवेदन. हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार तसेच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर होतो धुळीचा त्रास. रस्ता तात्काळ नवीन करण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ. आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव येथे निवेदन देण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. निवेदनातला विषय असा आहे की देवरस्ते ग्रामपंचायत समोरील जो मुख्य चौकातला जो माऊली बाजारपासून सागरेश्वर रोडला जाणारा आहे, तसेच माऊली बाजारपासून मोहिते वडगावपर्यंत जाणारा मुख्य चौकातला रस्ता आहे, तो गेले अनेक वर्ष झालं निकृष्ट स्वरूपात आहे. निकृष्ट स्वरूपात रस्ता असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनं ये जा करताना वाहनांचे अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे वाहने ये जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धूळही मोठ्या प्रमाणात उडत आहे. आणि त्या मुख्य चौकामध्ये देवराष्ट्रीतील व्यापारी, तेथील बेकरी व्यापारी असतील, परत हॉटेल व्यावसायिक असतील, अन्य असे व्यापारी असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात त्या धुळीचा त्रास होत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आज अखेर तो रस्ता शासनामार्फत धरण्यात आलेला नाही किंवा तो रस्ता नवीन करण्यात आलेला नाही. आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे. निवेदनातला आमचं सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारी असतील त्यांना सांगणं आहे की आपण ताबडतोब या निवेदनाची गंभीर दखल घेऊन देवराष्ट्रीच्या मुख्य चौकातील जो ग्रामपंचायतील समोरचा जो मुख्य रस्ता आहे तो नवीन होणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे. की पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आपण हा रस्ता मंजूर करून रस्ता नव्यानं करावा, हीच त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.